नमस्कार मित्रांनो, मी आहे शेफ सौरभ, काम करतो मॉलदीव्समध्ये. आज थोडं तुम्हाला इथल्या आयलंडच्या हिडन प्लेसवरती नेऊन दाखवतो कसं आहेत व्ह्यूज वगैरे सर्व. तर तुम्ही चला, रेडी आहात ना सर्व बघण्यासाठी? तर चला आपली जायची तयारी आलेली आहे. आपल्यासोबत 2 मित्रसुद्धा आहेत, एक नेपाळचा शंभू आणि एक बांगलादेशचा सुमन भाई. चला, तुम्ही पाहत असाल मित्रांनो, पाहू शकता हा पुढे जातोय तो रोड, तिथून आपण जाणार आहोत. पहिले आपण आलेलो आहोत ट्री हाऊसवरती. तुम्ही पाहू शकता असे वुडनच्या सीड्या बनवलेल्या आहेत तिथे वरती चढण्यासाठी. आणि तुम्ही नेक्स्ट तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो की पुढे कसं व्ह्यू आहे, किती सुंदर बांधलेलं आहे. आणि ट्री हाऊस आहे पूर्ण झाडावरती आहे पूर्ण आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा असं काहीतरी थोडी मोठी व्हिडिओ बनवतो आहे, त्यामुळे फर्स्ट टाईम असल्यामुळे सांभाळून घ्या मित्रांनो. आणि आपल्या मराठी मित्राला सपोर्ट करायला विसरू नका. पाहू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू आहे वरून. इथे मी खूप वेळा येतो इथे, जरा मूड फ्रेश होण्यासाठी इथे येतो मी. तुम्ही पाहत असाल हा आहे सुमन भाई, तो मागे गेला तो शंभू भाई. ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो सर्व. हा होता आपला पहिला स्पॉट, ट्री हाऊस. खूप सुंदर आहे मित्रांनो. खरोखर तुम्हाला जेवढं दाखवणं जमत आहे तेवढं मी दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही दुसऱ्या स्पॉटसाठी निघतो. तुम्ही पाहू शकता सर्व फोटो क्लिक्स करतो. तिघं एकमेकांचे फोटो क्लिक करून घेतो. त्यानंतर दुसऱ्या स्पॉटसाठी रवाना होतो. तुम्ही पाहू शकता रोडमधनं जातानाच किती सुंदर व्ह्यू आहे तो बीचचा. चालताना थोडं शूट घेतलं. त्यानंतर हे बघा एवढं लांब आहे, एवढं पण लांब नाही आहे. पूर्ण हा आयलंडच 5-6 किलोमीटरचा आहे पूर्ण रेडियस, त्यामध्ये एवढे सुंदर. त्यानंतर हे बघा तुम्ही पाहू शकता कसं बांधलेलं आहे टर्नलवरून, झाडावरून वुडनचं. लाईक कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. कमेंट करून सांगा अशा व्हिडिओ मी बनवू का पुढे. तुम्ही इच्छुक आहेत का पाहण्यासाठी? तर मी बनवणार. हे बघा बीचवरती आलो, तिथनंच छोटासा रस्ता होता, तिथून बीचवरती आलो. हे बघा पूर्ण सुंदर व्ह्यू तुम्ही पाहू शकता. झाले आता मला पण 3 वर्ष झाले इथे मॉलदीव्समध्ये. पण आता मी पहिले काय केलेलं नव्हतं असं व्हिडिओ वगैरे, पण आत्ता स्टार्ट केलं आहे. थोडं बरं वाटतं, इथं मन रमून राहतं व्हिडिओ वगैरे बनवल्यानंतर. तुम्ही पाहू शकता की कशी कारागिरी आहे ती पूर्ण झाडावरनं केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे बघा सर्व मीच काढलेलं आहे शूट. बघा किती सुंदर बोट. हे बघा शंभू भाई नेपाळचा, हा सुमन भाई बांगलादेशचा. तुम्हाला इथे आल्यानंतर मित्रांनो सर्व वेगवेगळ्या देशातलेच भेटणार मित्र वगैरे, ते आपल्या इकडले क्वचितच भेटतील. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे सर्व व्ह्यूज. सर्वच भेटलो. फ्रायडे होतं थोडं. हा सुमन भाईला पण थोडी सुट्टी असते फ्रायडेला, तो मुस्लिम असल्यामुळे त्याला सुट्टी असते फ्रायडेला जुम्मामुळे. त्यामुळे तो पण आला, तर बोलतात चला जाऊया. मग आलो आम्ही तिघं मिळून. फोटो वगैरे क्लिक केले मस्त. पाहू शकता ती बघा तो मोठी बोट आहे एक तिथे, स्पीड बोट पूर्ण आली नाही नीट, आता बघा दिसेल तुम्हाला. आपल्यासारखंच आहे आपलं श्रीवर्धन, दिव्यागर, हरिहरेश्वर, 5 पंढरी इथल्यासारखंच आहे एकदम. पण इथे एकदम वॉटर वगैरे ना मित्रांनो पूर्ण ब्ल्यू आहे. तुम्ही पाहू शकता एकदम क्लिनिंगनेस आहे, आपल्यापेक्षा इथे क्लिनिंगनेस आहे पूर्ण. हे बघा मी ते माझी एंट्री घेतलेली वरती चढतानाची, पाहू शकता. फुल स्वॅगमध्ये तुमचा भाव मचवताना मॉलदीव्समध्ये. 15-20 मिनटाच्या अंतरावरती आहे मित्रांनो हे स्पॉट पूर्ण. हे सुमन भाई शूट घेताना माझं. पूर्ण दाखवताना किती सुंदर आहे हा व्ह्यू, तुम्ही पाहू शकता.
त्यानंतर सुमन भाई बोलतो एक शाहरुख खान का पोस्ट मार दो भाई, तो मार दिया. सुमन भाई के लिए करना पड़ता है. खूप मज्जा केली मित्रांनो खरोखर. थोडं कसं काम नुसतं, त्यामुळे थोडं कुठे फिरायला वगैरे गेलो ना तर थोडं मूड फ्रेश होतं. कारण इथे ऑफ वगैरे असतात, पण ऑफच्या दिवशी पण आम्ही काम करतो. ऑफ वगैरे असतात पण ऑफच्या दिवशी पण काम करतो. कुठे जाणार जास्त, त्यामुळे कधी कधी जातो फिरायला असं, तर मूड फ्रेश होऊन जातं. झाले आता पूर्ण फोटो वगैरे क्लिक करून झाल्यानंतर आम्ही थोडं आणखी शूट वगैरे घेतो. तुम्ही विचार करत असा कुठला आयलंड आहे. मालदीव्समध्ये खूप 1300 आयलंड आहे, 1300+ आयलंड आहेत. त्यामध्ये हा आहे कांडीटेमू आयलंड, शावी आणि अटोलमधला. कुल्दुफुशी आहे, तिथे एअरपोर्ट आहे. तिथून हा जवळ आहे, खूप जवळ. म्हणजे जाताना आम्ही निघताना थोडी मजाक मस्ती करत असताना सुमनभाईसोबत पूर्ण करतो, जातो. पाहू शकता हे बघा. हॉटेल मॅनेजमेंट करून काय भेटलं मित्रांनो, मला हे सर्व फिरायला भेटलं बाहेर. आपल्याकडे पण आहे मित्रांनो, असं नाही, पण इथे खूप जास्त मज्जा येते. काम करून मज्जा करायला भेटते. त्यानंतर मी परत रूमवर निघतो आम्ही. 10ला येतो सकाळी. त्यानंतर ही बघू शकता तुम्ही, हॉटेलला आल्यानंतर ही एक बुफेची ऑर्डर येते, ती प्रिपेअर वगैरे करतो सर्व. तुम्ही पाहू शकता सर्व एकटंच प्रिपेअर करतो मित्रांनो मी. त्यानंतर मग बाकीचं सर्व हे सेटअप लावून तुम्ही पाहू शकता, सेटअप वगैरे लावतो. हे बघा सेटअप वगैरे सर्व शंभू लावतो. मी सर्व फूड वगैरे बनवतो, सर्व प्रिपरेशन करतो. पाहू शकता हे नीट दिसत नसेल तुम्हाला, कारण की आपल्या फोनमध्येच क्लिक केल्यामुळे दिसत नसेल नीट. पाहू शकता तुम्ही सर्व ऑर्डर बनवत असतो. त्यानंतर आजचा दिवस संपवतो पूर्ण. थँक्यू फॉर वॉचिंग.